Hello students, welcome in today's lecture. In previous lectures, we discussed about the invertebrates. In today's lecture, we discuss about the chordate part. Okay. पहा बाळांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉन कॉर्डेट म्हणजेच इनव्हर्टिब्रेट ग्रुप कन्सिडर केला होता, ज्याच्या अंडर मी तुम्हाला 10 फायलम शिकवले होते. आज आपण नेक्स्ट पार्टकडे एंटर करणार आहे बाळांनो, जो VIMP पार्ट आहे किंगडम ॲनिमल या चॅप्टरचा, दॅट इज अ कॉर्डेट्स. ओके. तर बघा बाळांनो, फायलम कॉर्डेटा जो आहे हा एक असा फायलम आहे का ज्याच्यामध्ये असे ॲनिमल्स येतात दॅट ॲनिमल्स बियर्स व्हॉट वी कॉल ॲज अ नर्व कॉर्ड, नोटोकॉर्ड अँड द वर्टिब्रल कॉलम. ओके. ज्या ॲनिमलमध्ये नर्व कॉर्ड येतो, नोटोकॉर्ड येतो आणि वर्टिब्रल कॉलम येतो, असे ॲनिमल्स बिलॉंग करतात कॉर्डेट्समध्ये. ओके. कशामध्ये? कॉर्डेट्समध्ये. ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर याचं क्लासिफिकेशन पाहिलं फायलम कॉर्डेटाचं, ठीक आहे. सो फायलम कॉर्डेटा, तर हा 3 सब फायलम मध्ये डिवाइड होतो. फायलम कॉर्डेटा इज डिवाइडेड इनटू 3 सब फायलम. सगळ्यात पहिला सब फायलम आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए सब फायलम यूरोकॉर्डेटा. दुसरा आहे बाळांनो सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. आणि तिसरा आहे आपल्याकडे सब फायलम वर्टिब्रेटा. ठीक आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वर्टिब्रेटा, कधी कधी असं होतं की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात की हे जे कॉर्डेटाला तो वर्टिब्रेटाच नाव देऊन टाकतात, बट असं नाही आहे. का तुम्ही नॉन कॉर्डेटला इनवर्टिब्रेट बोलता, ही गोष्ट बरोबर आहे, बट तुम्ही कॉर्डेटला डायरेक्टली वर्टिब्रेट म्हणू शकत नाही. का? कारण हे जे युरोकॉर्डेट आहे आणि हे सिफॅलोकॉर्डेट आहे यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम नाही आहे ना. ओके. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा की ऑल वर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट्स, बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट अ वर्टिब्रेट. ओके. काय स्टेटमेंट वापरले लक्षात ठेवा, ऑल वर्टिब्रेट्स आर द कॉर्डेट्स, सगळे वर्टिब्रेट कॉर्डेट्स आहेत. ओके. बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट अ वर्टिब्रेट, पण सगळे कॉर्डेट्स वर्टिब्रेट नाहीये. ओके. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की फायलम कॉर्डेटा 3 ग्रुपमध्ये डिव्हिजिबल होतो, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर मला हा जो वर्टिब्रेटाचा ग्रुप आहे हा 2 पार्टमध्ये डिव्हिजिबल होतो. ओके. म्हणजे 2 डिव्हिजन मध्ये डिव्हिजिबल होतो. पहिला आहे अग्नाथा आणि दुसरा आहे बाळांनो ग्नॅथोस्टोमॅटा. पहिला पार्ट आहे अग्नाथा म्हणजे जॉलेस ॲनिमल्स अग्नाथामध्ये येतील आणि ग्नॅथोस्टोमॅटा जॉज प्रेझेंट असणारे ॲनिमल्स ग्नॅथोस्टोमॅटामध्ये येतील. अग्नाथामध्ये एकच ग्रुप लक्षात ठेवायचा, सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोचा अर्थ होतो सर्क्युलर, स्टोमाचा अर्थ होतो माउथ, म्हणून सायक्लोस्टोमॅटा. आणि ग्नॅथोस्टोमॅटा जर आपण डिस्कस केलं तर याचे 2 पार्ट पडतील, याच्या अंडर 2 सुपर क्लास येतात. एक पहिला येतो बाळांनो पायसेस म्हणजे जगातले सगळे फिशेस, आणि दुसरा सुपर क्लास येतो दॅट इज अ टेट्रापोडा. ओके. म्हणजे 4 पायाचे ॲनिमल्स. ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फायलम कॉर्डेटा बद्दल आपण डिस्कस करतोय. मी सगळ्यात पहिलं स्टेटमेंट वापरलंय, कॉर्डेट्स आर दी ॲनिमल्स विच पोजेस अ नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड म्हणजे स्पायनल कॉर्ड. नोटोकॉर्ड एक रॉड सारखं स्ट्रक्चर असतं बाळांनो. ठीक आहे. जे बरोबर आपले जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि जे काही व्हॉट वी कॉल ॲज अ स्पायनल कॉर्ड आहे, ह्या दोघांच्या मधून रन होतं आणि हे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर म्हणून काम करतं. ओके. बॉडीमध्ये, आणि त्याच्यामध्ये व्हॅक्युलेटेड सेल्स असतात. ओके. तर हे आणि काय मध्ये हे नंतर काय होतं, जे काय नोटोकॉर्ड हा रिप्लेस होतो कशामध्ये, वर्टिब्रल कॉलम मध्ये. ओके. तर त्याला आपण कॉर्डेट ॲनिमल असं बोलतो, ज्या ॲनिमल्समध्ये या 3 गोष्टी आहेत. मग हे 3 ग्रुपमध्ये डिव्हिजिबल होतात बाळांनो, फायलम कॉर्डेटा, सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटा 2 डिव्हिजन मध्ये डिव्हिजिबल होतं, अग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नाथा म्हणजे जॉलेस ॲनिमल्स, ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे जॉज प्रेझेंटिंग ॲनिमल्स. ओके. अग्नाथाच्या अंडर आपण स्टडी करतो सायक्लोस्टोमॅटाला, आणि ग्नॅथोस्टोमॅटाच्या अंडर 2 सुपर क्लास आपण स्टडी करतो बाळांनो, पायसिस आणि टेट्रापोडा.
पायसेसचे दोन ग्रुप आपण करणार आहे. एक ओस्टिक थाईस म्हणजे जगातले सगळे बोनी फिशेस. कसे फिशेस? बोनी फिशेस. आणि दुसरा आहे बाळांनो कॉन्ड्रिक थाईस. ओके, कॉन्ड्रिक थाईस. आणि तसंच आपण टेट्रापोडाला डिवाइड करणार आहे 4 ग्रुपमध्ये. टेट्रापोडा इज डिव्हिजिबल इनटू 4 ग्रुप्स, जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. फिशेस नंतर जर कुठला ग्रुप इव्हॉल्व झाला असेल तर तो होता ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स नंतर इव्हॉल्व झालेला ग्रुप होता रेप्टाइल्स. रेप्टाइल्स नंतर इव्हॉल्व झालेला ग्रुप होता एव्स. आणि सगळ्यात जास्त मॅमल्स, हायली इव्हॉल्व्ड ॲनिमल्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पार्ट लक्षात ठेवा की हे जस्ट क्लासिफिकेशन आहे आपल्याकडं कशाचं? फायलम कॉर्डेटाचं. ठीक आहे, फायलम कॉर्डेट्समध्ये बेसिकल नर्व कॉर्ड, नोटोकॉर्ड हे तर फीचर आहेच आहे, बट प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स. ओके, म्हणजे गिल स्लिट्स these are the respiratory openings actually. ओके, तर असे गिल स्लिट्स वगैरे सारखे स्ट्रक्चर पण तुम्हाला दिसतील. ओके, सो यातला पहिला पार्ट आपण स्टार्ट करतोय आज, दॅट इज द युरोकॉर्डेट्स. ठीक आहे, पहा मुलांनो, युरोचं सिंपल मिनिंग होतं टेल. युरोचं सिंपल मिनिंग काय होतं? टेल. ओके, म्हणजे ज्या ॲनिमलमध्ये टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. अशा ॲनिमल्सला आपण कशामध्ये घेतो? युरोकॉर्डेट ग्रुपमध्ये घेतो, युरोकॉर्डेट सब फायलममध्ये घेतो. मग सगळ्यात पहिला पॉईंट आपण लिहू, दीज आर दी ॲनिमल्स in which notochord is present only in tail region. नोटोकॉर्ड फक्त आणि फक्त टेल रिजन मध्ये प्रेझेंट असतो या ॲनिमल्स मध्ये. ठीक आहे, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो बाळांनो, इट इज प्रेझेंट ओनली इन अ लार्वल स्टेज. ओके, हा फक्त लार्वल स्टेज मध्ये असतो. जसं मेटामॉर्फोसिस सुरू होतं, म्हणजे लार्वाचं कन्व्हर्जन एडल्ट मध्ये व्हायला सुरू होतं, तसं नोटोकॉर्ड काय होतो? व्हॉट वी कॉल ॲज ए लॉस होतो. ओके, किंवा डिजनरेट होतो म्हटलं तरी चालेल, पण लॉस शब्द व्यवस्थित पडेल. सो दीज आर द ॲनिमल इन विच नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन अ टेल रिजन अँड नोटोकॉर्ड is found only in a larval stage. ओके, यांच्यामध्ये नोटोकॉर्ड तुम्हाला दिसेल, पण फक्त कुठल्या स्टेजमध्ये? लार्वल स्टेजमध्ये. ड्युरिंग मेटामॉर्फोसिस इट गेट लॉस्ट. मेटामॉर्फोसिस ऑलरेडी आता आपण शिकलोय का मेटामॉर्फोसिस काय असतं? तर मेटामॉर्फोसिस इज द इंटरनल अँड एक्सटर्नल चेंज फ्रॉम लार्वल स्टेज टू एडल्ट स्टेज. याला आपण बेसिकली काय बोलतो? मेटामॉर्फोसिस. So notochord is found in a larval stage. During the metamorphosis it get lost. ठीक आहे, मेटामॉर्फोसिसच्या वेळेस नोटोकॉर्ड लॉस्ट होतो. तिसरं स्टेटमेंट अबाउट द युरोकॉर्डेट्स. ह्यांचं जे एक्झोस्केलेटन आहे बाळांनो, एक्झोस्केलेटन इज मेड अप बाय अ सेल्युलोज लाइक सबस्टन्स. एक सेल्युलोज सारख्या सबस्टन्सने बनलेलं असतं. कॉल्ड ट्युनिसिन. आणि त्या सेल्युलोज लाइक सबस्टन्सला आपण एक सिंपल नाव देतो, दॅट इज अ ट्युनिसिन. ठीक आहे, आणि ज्यांच्यामध्ये हे ट्युनिसिन असतं, ओके, म्हणजे ह्यांचे जे काही मेंबर्स आहे यांच्यामध्ये ट्युनिसिन प्रेझेंट असतं, एक्झोस्केलेटन ट्युनिसिनने बनतं. हेच दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ ट्युनिकेट्स. म्हणून आपण युरोकॉर्डेटला आणखी एक नाव देतो बाळांनो, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्युनिकेट्स. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्यांचं जे एक्झोस्केलेटन असतं इज कॉल्ड अ टेस्ट. त्याला आपण एक सिंपल नाव देतो, दॅट इज द टेस्ट. तर पहा बाळांनो, आज आपण पहिला पार्ट डिस्कस करतोय अबाउट द कॉर्डेट. मी पहिल्यांदा त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन शिकवलंय आणि आपण पहिला पार्ट इथं सब फायलम स्टार्ट केला युरोकॉर्डेट्स. मी काय सांगितलंय की युरोकॉर्डेटमध्ये जो नोटोकॉर्ड असेल तो फक्त आणि फक्त एकाच रिजनमध्ये प्रेझेंट असेल, दॅट इज टेल रिजनमध्ये.
हा युरोकॉर्डेटमध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो फक्त आणि फक्त लार्वल स्टेजमध्ये प्रेझेंट असेल. जसं मेटामॉर्फोसिस सुरू होईल तो डिसअपिअर होईल. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन जे आहे ते सेल्युलोज सारख्या सबस्टन्सने बनतं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्युनिसिन. त्याला आपण ट्युनिसिन असं बोलतो. आणि ट्युनिसिन प्रेझेंट असल्यामुळे आपण यांना काय बोलतो, ट्युनिकेट्स असं बोलतो. आणि जे एक्झोस्केलेटन आहे, ओके, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ टेस्ट. ओके, यांच्या एक्झोस्केलेटनला आपण एक नाव देतो, दॅट इज द टेस्ट. ओके, आता ही जे ॲनिमल्स आहेत बाळांना, युरोकॉर्डेट्स, हे एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स आहेत. म्हणजे टोटली याचा कुठलाही मेंबर आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडणार नाही. ओके, सो दे आर exclusively found in marine water. हे पूर्णपणे आपल्याला कशामध्ये सापडतात, मरीन वॉटरमध्ये सापडतात. आणि दुसरी गोष्ट, यांना सुद्धा गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. गिल स्लिट्स आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन पर्पज. जसं फिश तुम्ही व्यवस्थितपणे बघा, फिशचा जो हा नेक सारखा रिजन असतो तर तिथं अशा तुम्हाला काही लाईन लाईक स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतील. ओके, सो दे आर कॉमनली कॉल्ड ॲज ए गिल स्लिट्स. त्याला आपण गिल स्लिट्स असं बोलतो. तर हे गिल स्लिट्स प्रेझेंट असतात फॉर दी रेस्पिरेशन पर्पज. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, यांचं जे काही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे इज क्लोज टाईप. कॉर्डेट्समध्ये बेसिकली सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाईपचीच असते. हा, फक्त एक कॉर्डेट आपण शिकणार आहे. ओके, जो मी तुम्हाला कशाच्या अंडर शिकवणार आहे, दॅट इज ए सायक्लोस्टोमॅटरच्या अंडर आपण शिकणार आहे, दॅट इज हॅगफिश. ओके, हॅगफिश हा एकमेव कॉर्डेट असा आहे का जो कॉर्डेट आहे ॲक्च्युली, बट ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतो. ठीक आहे, सो सर्क्युलेटरी सिस्टीम इथं सध्या क्लोज टाईपची लक्षात ठेवा. हॅगफिश सोडलं तर बाकी सगळ्या कॉर्डेट्समध्ये क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड वेसल्स प्रेझेंट आहेत. ओके, आणि लार्वल स्टेज आहे यांच्यामध्ये, म्हणून लाईफ सायकल इज इनडायरेक्ट. ओके, लाईफ सायकल काय, इनडायरेक्ट आहे, लार्वा प्रेझेंट आहे. इथं बुकमध्ये तर ही गोष्ट एक्सप्लेन केली नाही बाळांनो की लार्वल स्टेज कशी असते, बट लक्षात ठेवा यांची जी काही लार्वल स्टेज असते, ओके, ही तशी पाहिली तर लेस डेव्हलप आहे ॲज कम्पेअर टू यांचा जो एडल्ट तयार होतो तो लेस डेव्हलप आहे ॲज कम्पेअर टू इट्स लार्वा. आता जनरली काय असतं की लार्वापेक्षा एडल्ट मोर डेव्हलप तयार होतो. ओके, बट ह्या ॲनिमल्समध्ये असं नाही होत. लार्वापेक्षाही एडल्ट लेस डेव्हलप तयार होतो. मग अशा टाईपचं जर मेटामॉर्फोसिस असेल तर याला कुठलं मेटामॉर्फोसिस म्हणायचं, तर याला म्हणायचं रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस. कुठलं मेटामॉर्फोसिस, रिट्रोग्रेसिव्ह. ओके, म्हणजे हे रिट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस दाखवतात. ओके, म्हणजे यांची जी लार्वल स्टेज असते ही तशी पाहिली तर डेव्हलप असते कुणापेक्षा, एडल्ट स्टेजपेक्षा. म्हणजे जो एडल्ट तयार होईल हा लेस डेव्हलप असेल कुणापेक्षा, लार्वल स्टेजपेक्षा. ठीक आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की लाईफ सायकल इज इनडायरेक्ट. हां, आता याचे एक्झाम्पल्स आपण पाहू. सिंपल एक्झाम्पल याचे, नेमिंग व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. साल्पा, डोलिओलम. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल्स बेसिकली आपल्याकडे कशाचे, एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युरोकॉर्डेट्स. ओके, हे कशाचे एक्झाम्पल आहे आपल्याकडं, युरोकॉर्डेटचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पहिला पार्ट होता बाळांनो आपल्याकडं अबाउट द युरोकॉर्डेट्स. सब फायलम युरोकॉर्डेट, ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट होतं पण फक्त टेल रिजनमध्ये होतं. ओके, आता दुसरा सब फायलम आपण डिस्कस करू अबाउट द सिफॅलोकॉर्डेट्स. आता सिफॅलोचं सिंपल मिनिंग आहे बाळांनो. जसं युरोचं मिनिंग आपण पाहिलं होतं, युरोचं मिनिंग आपल्याकडे काय होतं, दॅट इज ए टेल रिजन. बरोबर आहे. मग इथलं सिफॅलोचं मिनिंग आपल्याकडे काय, दॅट इज अ हेड रिजन. ओके, दॅट इज हेड रिजन. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सिफॅलोकॉर्डेट्स इन दिस ॲनिमल्स, हे असे ॲनिमल्स असतात a notochord is extend from head to tail. नोटोकॉर्ड एक्सटेंड होतं पुढून पुढं हेड रिजन कडून टेल रिजन कडे. ओके, म्हणजे थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी काय असतं यांचं, नोटोकॉर्ड असतं.
एक्सक्लुझिव्हली फाउंड इन मरीन वॉटर, पूर्णपणे मरीन वॉटर मध्ये सापडतात. एक्सक्लुझिव्हली फाउंड इन मरीन वॉटर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं युरोकॉर्डेट आणि सेफॅलोकॉर्डेट मध्ये एक फरक तर तुम्हाला कळाला असेल का, तिथं फक्त टेल रिजन मध्येच काय होतं नोटोकॉर्ड, इथं थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी काय प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड. तिथं आणखी एक गोष्ट होती का, जो नोटोकॉर्ड प्रेझेंट होता तो फक्त एका स्टेज मध्ये प्रेझेंट होता, दॅट इज लार्वल स्टेज. पण इथं नोटोकॉर्ड रिमेन्स थ्रू आउट द लाईफ, म्हणजे पूर्ण लाईफभर काय असतो नोटोकॉर्ड रिमेन्स राहिलेला असतो, तो काय लॉस्ट होत नाही. ओके, सो नोटोकॉर्ड रिमेन्स थ्रू आउट द लाईफ. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे काय ॲनिमल आहे, जसं आपण अगोदरच्या ग्रुप बद्दल बोललो होतो युरोकॉर्डेट बद्दल की दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ ट्युनिकेट्स. यांची बॉडी जर आपण पाहिली तर ही निडल सारखी दिसते, सो दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ लॅन्सेलेट्स. ह्यांना आपण काय बोलतो, लॅन्सेलेट्स असं बोलतो. सो दे आर कॉमनली कॉल्ड ॲज लॅन्सेलेट्स. निडल सारखी बॉडी असते. रेअरली तसं पाहिलं तर 3 to 5 सेंटीमीटर आपल्याला दिसतात ते. ओके, 3 to 5 सेंटीमीटर एवढेच असतं. ओके, आणि यांच्या बॉडीमध्ये एक मसलचा बँड असतो बाळांनो. ओके, दॅट इज कॉल्ड मायोटोम. ओके, त्याला आपण मायोटोम असं बोलतो. सो मायोटोम्स आर प्रेझेंट. मायोटोम्सचं मिनिंग आपण लिहू, बुकमध्ये मसल ब्लॉक असा शब्द दिला असेल, पण मसल बँड असं बोलू, मसल बँड आर प्रेझेंट. आणि हे लक्षात ठेवा की बेसिकली जे व्हर्टिब्रेट ॲनिमल आहे याच्यामध्ये दोन्ही टाईपच्या मसल सापडतात. दोन्ही टाईपचं मिनिंग असं आहे का लॉन्जिट्युडनल सुद्धा आणि सर्क्युलर सुद्धा. ओके, मग त्या टाईपच्या मसल्स बेसिकली व्हर्टिब्रेट ॲनिमल किंवा कॉर्डेट ॲनिमल्समध्ये सापडतात. ओके, त्याच्यानंतर बघा सर्क्युलेटरी सिस्टीम, सेम सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाईपची. पण जे ब्लड आहे हे विदाउट पिगमेंट आहे. ओके, सो ब्लड इज विदाउट पिगमेंट, म्हणजे ब्लड मध्ये पिगमेंट सापडणार नाही आपल्याला. ठीक आहे, लाईफ सायकल मे और मे नॉट बी डायरेक्ट और इनडायरेक्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता, म्हणजे ते डायरेक्ट पण असू शकते आणि इनडायरेक्ट सुद्धा असू शकते. ओके, म्हणून लक्षात ठेवा की सेफॅलोकॉर्डेट्स ओके हे असे ॲनिमल आहेत की ज्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे हा हेड रिजन पासून पूर्ण टेल रिजन पर्यंत असतो. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा का जो एनसचा रिजन आहे त्याच्यानंतर सुद्धा टेल रिजन तुम्हाला सापडतो, म्हणजे पोस्ट ॲन्युअल टेल आपण बोलतो त्याला, ती सुद्धा प्रेझेंट आहे कशामध्ये, दॅट इज अ सेफॅलोकॉर्डेट. याचं जर तुम्ही डायग्राम पाहिली तर याचं पहिले एक्झाम्पल लक्षात ठेवा, दॅट इज द अँफिऑक्सस. ओके, तर जो अँफिऑक्सस आहे ज्याला व्हॉट वी कॉल्ड ॲज ए ब्रँकिओस्टोमा असं म्हणतात, तर तो जो ब्रँकिओस्टोमा ॲनिमल आहे ओके ह्याची जर तुम्ही डायग्राम पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल, दॅट इज पोस्ट ॲन्युअल टेल दिसेल. ओके, तर अशा पद्धतीने हा पार्ट होता बाळांनो आपल्याकडे अबाउट द सेफॅलोकॉर्डेट्स. तर दोन ग्रुप आपण कंप्लीट केले, एक म्हणजे व्हॉट वी कॉल्ड ॲज अ युरोकॉर्डेट आणि सेकंड पार्ट आपण कंप्लीट केला दॅट इज द सेफॅलोकॉर्डेट. आता थर्ड पार्टकडे आपल्याला जायचं आहे, दॅट इज द व्हर्टिब्रेट. जेवढे कॅरेक्टर आपण हे सुपर क्लास किंवा जो सायक्लोस्टोमॅटा वगैरे या गोष्टीमध्ये शिकणार ते सगळे कॅरेक्टर ॲक्च्युअल कुणाचे, व्हर्टिब्रेटचे. म्हणून आपण व्हर्टिब्रेटचे असे स्पेशलाइज कॅरेक्टर लिहिणार नाही. ओके, ते सगळे या ग्रुपच्या अंडरच आपण स्टडी करणार व्हर्टिब्रेट्स. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डिव्हिजन आपण स्टडी करणार आहे, जो पहिला ग्रुप मी तुम्हाला इथं सांगितलाय दॅट इज द अग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, अग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटा याच्यामध्ये असे ॲनिमल्स येतील का जे ॲनिमल्स मध्ये जॉज नाही आहेत. ओके, जॉज आर अब्सेंट, अशा टाईपचे ॲनिमल्स अग्नॅथोस्टोमॅटामध्ये येतील. आणि याच्यामध्ये पहिला ग्रुप आपण शिकणार आहे सायक्लोस्टोमॅटा. हा, याचा एक्झाम्पल तुम्ही घ्या हॅगफिश दॅट इज मिक्झिन. दुसरा याचा एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही दॅट इज ए पेट्रोमायझॉन. ओके, पेट्रोमायझॉन. ओके, यांच्यामध्ये बेसिकली डायरेक्ट टाईपचे लाईफ सायकल असते, ध्यानात ठेवा. तर सायक्लोस्टोमॅटा, these are the animals possess
सर्क्युलर माउथ. सायक्लोचं मिनिंगच होत आहे सर्क्युलर. स्टोमाचं मिनिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, दॅट इज द माउथ. ओके, हे असे ॲनिमल आहे ज्यांना सर्क्युलर माउथ आहे विदाउट जॉज. पण यांना काय नाही, जॉज नाही, विदाउट जॉज. ओके, तर असे ॲनिमल्स आपण कशाच्या अंडर घेतले बाळांना? सायक्लोस्टोमॅटाच्या अंडर घेतले. दे आर फाउंड इन मरीन वॉटर. हे मरीन वॉटर मध्ये सापडतात आपल्याला. बट शोज एनाड्रॉमस मायग्रेशन. पण मायग्रेशन दाखवतो एनाड्रॉमस मायग्रेशन. ठीक आहे, म्हणजे जसं फिश वगैरे काय दाखवतात आपल्याला, दॅट इज द मायग्रेशन दाखवतात. ओके, तर त्या टाईपचं मायग्रेशन कोण दाखवतं आपल्याला? दॅट इज दी सायक्लोस्टोम्स दाखवतात. ओके, आता हे जे मायग्रेशन आहे बघा, एनाड्रॉमस मायग्रेशन, याचं मिनिंग काय? आता हे राहतात कुठल्या वॉटरमध्ये? मरीन वॉटर. हे मरीन वॉटरकडून मूव्ह करतात फ्रेश वॉटरकडे. कुठं मूव्ह करतात? फ्रेश वॉटरकडे. ओके, फॉर द एग लेइंग पर्पज, एग लेइंग पर्पजसाठी. ओके, हां, आता कधी कधी काय होतं, आणखी एक टाईपचं मायग्रेशन, जसं एनाड्रॉमस आहे तसं कॅटाड्रॉमस मायग्रेशन पण. कॅटाड्रॉमस म्हणजे काय? फ्रेश वॉटरकडून कुठं निघायचं? मरीन वॉटरकडे निघायचं. ठीक आहे, मग अशा पद्धतीने असं पण एक मायग्रेशन असतं. मग मरीन वॉटरकडून फ्रेश वॉटरकडे जायचं असेल तर एनाड्रॉमस मायग्रेशन, आणि फ्रेश वॉटरकडून मरीन वॉटरकडे जायचं असेल तर कॅटाड्रॉमस मायग्रेशन. कधी कधी मला या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतात की आपण कसं लक्षात ठेवायचं एनाड्रॉमस आणि कॅटाड्रॉमस. तर एक सिंपल वर्ड लक्षात ठेवायला माझा, माफ. ओके, माफचं सिंपल मिनिंग हा एम स्टँड फॉर मरीन वॉटर, एफ स्टँड फॉर फ्रेश वॉटर, ए स्टँड फॉर दॅट इज एनाड्रॉमस. ओके, मग एक तेवढाच एक वर्ड लक्षात ठेवायचा, माफ. आपोआप तुम्हाला कॅटाड्रॉमस आठवणार आहे. ओके, सो दे आर फाउंड इन मरीन वॉटर बट शोज द एनाड्रॉमस मायग्रेशन. ओके, तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, स्किन इज सॉफ्ट. स्किन एकदम सॉफ्ट असते विदाउट एक्झोस्केलेटन. कुठल्याही टाईपचं एक्झोस्केलेटन नसतं. विदाउट एक्झोस्केलेटन म्हणजे जसं स्केल्स वगैरे असतात. ओके, आता फिश लाईक आहे म्हटल्यावरती स्केल वगैरे पाहिजे होते, बट स्केल्स वगैरे याच्यावरती नसतात, म्हणून विदाउट एक्झोस्केलेटन. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, दॅट इज दे आर एक्टोपॅरासायटिक ॲनिमल. कसे ॲनिमल आहेत हे? एक्टोपॅरासायटिक आहे. ओके, आता पहिले ही गोष्ट समजून घ्या जी मी ऑलरेडी तुम्हाला शिकवली असेल का पॅरासाइट काय असतं. ओके, तर मी हे सांगितलं होतं तुम्हाला का पॅरासाइट काय असतं? दीज आर द ॲनिमल्स विच डिराइव्ह देअर नरिशमेंट फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम. बरोबर, आणि हे जे पॅरासाइट, हे जे ॲनिमल आहे हे एक्टोपॅरासायटिक आहे, म्हणजे बॉडीच्या एक्सटर्नल सरफेसवरून काय करणार आहे? फीडिंग करणार आहे. आणि जसं पाहिलं ते ब्लड सकिंग ॲनिमल्स आहेत. कसे ॲनिमल आहेत? ब्लड सकिंग टाईपचेच ॲनिमल्स आहेत. ओके, म्हणजे सॅन्ग्युइव्हर्स ग्रुपमध्ये बिलॉंग करतील. ओके, तर बघा बाळांनो, सायक्लोस्टोमॅटाबद्दल आपण डिस्कस करतोय. हे असे ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये सर्क्युलर माउथ आहे पण जॉज नाही आहे. ओके, हां, टीथ प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे जसं सर्क्युलर माउथ आहे त्याच्या प्रत्येकाला असे छोटे छोटे एकदम काय असतात? टीथ असतात. ओके, मरीन वॉटरमध्ये सापडतात पण मायग्रेशन दाखवतात. ओके, मायग्रेशन फॉर व्हॉट वी कॉल्ड ॲज एग लेइंग पर्पजसाठी सुरू असतं. स्किन सॉफ्ट असते, एक्झोस्केलेटन नसतं. ओके, दे आर एक्टोपॅरासायटिक ॲनिमल. ॲनिमल कसे? एक्टोपॅरासायटिक आहेत. ओके, त्यानंतर आता तशी पाहिली बाळांनो तर कॉर्डेट्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट टाईपची पाहिजे, पण यांच्यामध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इज लॅक ऑफ स्टमक. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये स्टमक अब्सेंट आहे. ठीक आहे, स्टमक सारखं स्ट्रक्चर सायक्लोस्टोमॅटामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. गिल स्लिट्स प्रेझेंट आहे. रेस्पिरेशन साठी गिल स्लिट्स आहे. गिल स्लिट्स आर प्रेझेंट which is covered by operculum, ज्याला पडद्यासारखं स्ट्रक्चर आहे. कवर्ड बाय ऑपरक्युलम. तुम्ही इथं एक गोष्ट बघाल की हे ऑपरक्युलम जे स्ट्रक्चर हे बेसिकली फिशेस मध्ये असतं. कशामध्ये असतं? फिशेस मध्ये.
म्हणजे हा सायक्लोस्टोम जो आहे हा ऑलरेडी फिश सारखं तर काय कॅरेक्टर दाखवतोय, ओके, फिश सारखं कॅरेक्टर दाखवतोय. आणि आता याच्या नंतर जर तुम्ही ग्रुप पाहिला तर वर्टिब्रेटाचा ग्रुप येतोय, बरोबर, सॉरी, पायसिसचा ग्रुप येणार आहे. पायसिस काय, दॅट इज ए फिशेस, ओके. म्हणून लक्षात ठेवा का हे बेसिकली काय करतात ते फिश लाईक कॅरेक्टर दाखवायला सुरुवात केली, म्हणजे याच्यानंतरचा जो ग्रुप इव्हॉल्व होणार आहे तो फिशचा असणार आहे, ठीक आहे. सो गिल स्लिट्स आर प्रेझेंट विच इज कवर्ड बाय द ऑपर्क्युलम. सर्क्युलेटरी सिस्टीमचा जर आपण विचार केला, ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम तर ती क्लोज टाईपची आहे. हा, बट एक्सेप्शन केस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, मिक्झिन म्हणजे हॅगफिश, याच्यामध्ये ती ओपन टाईपची, ओके. हार्ट 2 चेंबर असतं, एक ॲट्रियम एक वेंट्रिकल, एकच ॲट्रियम असतं आणि एकच वेंट्रिकल असतं. ॲट्रियम बेसिकली ब्लडला रिसीव्ह करतात बाळांनो, आणि वेंट्रिकल जे असतात ते ब्लडला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी असतात, ओके. सॉरी, ॲट्रियम आणि वेंट्रिकल्स, ठीक आहे. तर हार्ट 2 चेंबरचं आहे, एक ॲट्रियम आहे एक वेंट्रिकल आहे, ओके. फर्टिलायझेशन बेसिकली एक्सटर्नल आहे, म्हणजे आउटसाइड द बॉडी फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे काय होतं बाळांनो आपल्याकडं, दॅट इज ऑल अबाउट दी सायक्लोस्टोमेटा, ओके. हां, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की जी काही लाईफ सायकल आहे, ओके, काही मेंबर यांचे सायक्लोस्टोमेटाचेच काही मेंबर काय दाखवतात आपल्याला व्हॉट वी कॉल ॲज इनडायरेक्ट लाईफ सायकल दाखवतात. बट मिक्झिन झालं किंवा पेट्रोमायझॉन सारखे झाले तर यांच्यामध्ये लार्ज स्टेज नसते. सो तुम्ही लिहू शकता की लाईफ सायकल इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. लाईफ सायकल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असते. एक्झाम्पल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, पेट्रोमायझॉनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. हॅगफिश, ओके, हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. पेट्रोमायझॉनला कॉमन लँग्वेजमध्ये लॅम्प्रे असं म्हणतात, ओके, म्हणून लॅम्प्रे वर्ड लक्षात ठेवला तरी चालेल. हॅगफिश तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर एवढं इंट्रोडक्शनरी पार्ट होता बाळांनो आपल्याकडे कशाबद्दल, अबाउट द व्हर्टिब्रेट्स, आणि त्यातला पहिला ग्रुप आपण कंप्लीट केलाय सायक्लोस्टोमेटा, ठीक आहे.